आज आपण जाणार आहोत पुणे टू सोन्याची जेजुरी येथे रोड ट्रिप। नमस्कार मित्रांनो, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर। आज आपण निघालो आहोत एक भन्नाट रोड ट्रिपवर, पुणे ते जेजुरी। आपला रूट आहे पुणे चंदननगर बायपास, हडपसर, सासवड, जेजुरी। आपण निघालो सकाळी 6:30 वाजता चंदननगर बायपासने। आता आपण येऊन पोहोचलो आहोत खराडी बायपास रिलायन्सच्या येथे। हा सरळ रोड हडपसरला जातो। पुणे ते जेजुरी अंतर 1 ते 1.5 तास आपल्याला लागतात। आता आपण आलो आहोत खराडी येथे, पुण्यातील सर्वात वेगाने विकसित होणारे IT पार्क। मोठ्या कंपन्या, युएन IT पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर हे सर्व खराडीमध्ये झाल्यामुळे येथील विकास वेगाने झालेला आहे। खराडी झाले की मुळा-मुठा नदीचा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो। याच्या खालून मुळा-मुठा नदी वाहते। हा ब्रिज झाल्यानंतर मुंडव्या चौकात आपण येतो। मुंडव्या चौकात आल्यानंतर आपल्या राईट साईडला कोरेगाव पार्कला रस्ता जातो एक, आणि लेफ्ट साईडला केशवनगरचा रस्ता जातो, आणि सरळ आपण चाललो आहोत हडपसरच्या रोडने। मुंडवा चौक झाल्यानंतर आपण ज्या ब्रिजवरनं चाललो आहोत त्याच्या खाली हडपसर रेल्वे स्टेशन आहे। खराडी, हडपसर येथील सर्वांना हडपसर रेल्वे स्टेशन जवळचे झालेले आहे। याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आता आपण आलो आहोत मगरपट्टा येथे। मगरपट्ट्यातून आपल्याला जवळजवळ 1 तास जेजुरीला जायला लागतं। मगरपट्टा हे पुण्यातील एक प्लॅनेट टाउनशिप, IT, रेसिडेंटल, कमर्शियल सगळं एकाच ठिकाणी। ह्या साईडला आपल्याला दिसत आहे राईट साईडला सीझन मॉल, आणि लेफ्ट साईडला त्याच्या समोर अमनोरा मॉल। हे दोन्ही मॉल समोरासमोर असल्यामुळे येथे ट्रॅफिक जास्त असते। सकाळी आपण निघाल्यामुळे थोडं ट्रॅफिक कमी आहे, पण 10 नंतर येथे ट्रॅफिक खूप असतं। का तर खराडीला येणारे IT मध्ये काम करणारे या रोडनी येतात हडपसरच्या, त्यामुळे ते ट्रॅफिक सकाळी 10 नंतर ते संध्याकाळी 6-5च्या दरम्यान खूप ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते। येथील मुख्य आकर्षण मगरपट्टा, सायबर सिटी, अमनोरा मॉल, अमनोरा टाउन, स्वच्छ रस्ते, पार्क्स, आणि मगरपट्टा सिटीमध्ये आपल्याला कल्याण ज्वेलर्स, पुना गाडगीळ, चंदूकाका सराफ असे बरेच दुकानं ज्वेलर्सची पाहायला मिळतात। सर्व एकाच ठिकाणी असल्यामुळे येथे गर्दीही जास्त असते। मगरपट्टा सिटीमध्ये आपल्याला मोठमोठ्या बिल्डिंगा पाहायला मिळतात। पूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर शेती होती, पण आता येथे बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण आलो आहोत हडपसरमध्ये। हडपसर हा पुण्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे। पुणे शहराच्या पूर्व भागात हडपसर स्थित आहे। सोलापूर रोडवर असल्यामुळे जेजुरी, सासवड, पंढरपूर या दिशेने जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे। पुण्यातून बाहेर पडताना हडपसर पार केल्यावर ट्रॅफिक कमी होते। येथे तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात, मिसळ, साऊथ इंडियन पदार्थ, पोहे, चहा। हडपसर हे पूर्वी एक छोटं गाव होतं, ते पुण्याच्या बाहेर वसलेलं आहे। हा भाग मुख्यतः शेतीसाठी प्रसिद्ध होता, विशेषतः ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला उत्पादनासाठी। पुण्याला जोडणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे येथे व्यापार आणि प्रवाशांसाठी थांबा म्हणूनही महत्त्व होते। हडपसर एक मोठं कृषी केंद्र म्हणून ओळखलं जातं। आता पुणे शहर वाढत गेलं तसं हडपसर हळूहळू शहरात समाविष्ट झालं। सकाळचे 7 वाजले आहेत आणि सूर्याची सोनेरी किरणे आपल्याला पाहायला मिळतात। हडपसर पुलावर आल्यानंतर गाडी आपण लेफ्ट साईडला ठेवायची, त्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोंधळनगरला। गोंधळनगर, फुरसुंगी हा रूट आपला जेजुरीचा आहे। फुरसुंगीमध्ये जास्त
साड्यांचे, कपड्यांचे होलसेलची दुकानं आपल्याला इथे पाहायला मिळतात. फुरसुंगीपासून थोडे रस्त्याचे काम चालू झालेले आहे. फुरसुंगीमध्ये आल्यानंतर रोडचे काम चालू असल्यामुळे गाडीचा स्पीड थोडा कमी ठेवायचा. येथे फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू आहे, त्यामुळे थोडं ट्रॅफिक आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्व रस्ते इथे खोदलेले आहेत फुरसुंगीपासून. फुरसुंगी परिसरात आधी मोठ्या प्रमाणात घनकचरा डेपो होता, पण आता हा भाग हळूहळू विकसित होत चाललेला आहे. रेसिडेंटल झोन बनतो आहे. येथे रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे दिवसा येथे गर्दी असण्याची शक्यता आहे. फुरसुंगीपासून ते दिवे घाट सासवड पर्यंत रोडचे पूर्ण काम चालू आहे, त्यामुळे इथून जाताना सावकाश गाडी चालवा. फुरसुंगीमध्ये आलं की आपल्याला सगळीकडे साड्याचे होलसेल दुकान पाहायला मिळतात. पाहू शकता साईडनीच मूळचंद मिल साडीचे मॉल वगैरे आहेत. देवश्री आहे, नवले आहेत, असे बरेच होलसेलची दुकानं आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि एका साईडला रोडचे काम चालू आहे. फुरसुंगीमध्ये थोडी गर्दी जास्तच होती. फुरसुंगी सोडलं की शहराचा गोंगाट मागे पडतो आणि सुरू होतो शांततेचा प्रवास. प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप दिसतं आणि मन अधिकच शांत होतं. पुण्याच्या शहरातून सुरू होणारा एक प्रवास हळूहळू गावात बदलतो आणि शेवटी पोहोचतो एका अशा ठिकाणी जेथे सगळं पिवळं होतं. 1 ते 1.5 तासात इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा आपल्याला येथे अनुभवायला मिळते. येथून पुढे गेल्यावर तुम्हाला सिटी वाईब कमी आणि खऱ्या महाराष्ट्राची फील येते. येथून पुढे गुगल मॅप नाही तर एक्सपिरियन्स गाईड करतो. आता सुरू होतो या ट्रिपचा सर्वात सुंदर भाग, दिवे घाट. हा घाट प्राचीन काळापासून व्यापार आणि लष्करी हालचालीसाठी वापरला जात होता. पेशव्याच्या काळात हा रूट खूप महत्त्वाचा होता. घाटाचे वळण आणि खाली दिसणारी व्हॅली एकदम सिनेमॅटिक फील देतात. जर तुम्ही बायकर असाल तर हा रस्ता तुमच्यासाठी स्वर्ग आहे. येथे थांबून फोटो काढले नाही तर ट्रिप इनकम्प्लीट आहे. सनराईज किंवा सनसेटमध्ये हे व्ह्यू अजून भन्नाट दिसतात. कॅमेरा जे कॅप्चर करतो त्यापेक्षा 1000 पट सुंदर आहे हे. दिवे घाटामध्ये सुद्धा येथे रोडचे काम चालू आहेत. डोंगर फोडून रस्ता रुंद करण्याचे काम येथे चालू आहे. हा जो दिवे घाट आपण पाहतोय ना, हा फक्त सिनिक रोड नाही, हा आहे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा मार्ग, पालखी मार्ग. दरवर्षी लाखो वारकरी येथून पायी चालत जातात पंढरपूर वारीसाठी. ही पालखी असते संतांच्या पादुकांची, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची. पुण्यातून पुढे जाताना हा दिवे घाट वारकऱ्यांसाठी एक मोठा टप्पा असतो. हजारो लोक ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज म्हणत ढोलताशांच्या गजरात हा घाट पार करतात. ही फक्त यात्रा नाही, ही एक श्रद्धा, एकता आणि भक्तीचा उत्सव असतो. आपण येथून बाईकने, कारने 10 मिनिटात जातो, पण वारकरी हा घाट तासनतास चालत पार करतात. ते थकतात पण थांबत नाही, कारण डेस्टिनेशन नाही तर डिवोशन महत्त्वाचं आहे. दिवे घाट हा 2 लेनचा रोड होता. आता सध्या 4 लेनचं काम चालू आहे येथे, त्यामुळे येथून जाताना थोडे सावकाश गाडी चालवा. घाट उतरल्यानंतर आपल्याला साईडला छोटे धाबे, पेट्रोल पंप पाहायला मिळतात.
दिवे घाट संपला की सासवडचा रोड चालू होतो. आता आपण आलो आहोत सासवड. इतिहास आणि शांततेचं सुंदर मिश्रण. सासवड हे पेशव्यांच्या काळात एक महत्त्वाचं प्रशासकीय केंद्र होतं. येथे अनेक राजकीय हालचाली झालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही या भागाला खूप महत्त्व होतं. इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो येथे अजूनही जिवंत आहे. सासवडजवळ आहे पुरंदर किल्ला, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचं ठिकाण. आजही हा किल्ला पाहिला की शौर्य आणि इतिहासाची आठवण होते. हा किल्ला फक्त दगडांचा नाही, हा स्वराज्याचा साक्षीदार आहे. दिवे घाट नंतर सासवडचा रोड आपल्याला चांगला पाहायला मिळतो. सासवड म्हणजे शांतता, नदीचा आवाज आणि गावाकडचं खरं जीवन. येथे तुम्हाला अजूनही पारंपरिक महाराष्ट्र दिसतो. शेती, मातीचे रस्ते आणि साधं आयुष्य. तुम्ही जर सासवड किंवा सासवडच्या आसपासच्या गावातले असाल तर कमेंटमध्ये सासवड लिहा. सासवडपासून जेजुरीचा रस्ता खूप पेसफुल आहे. दोन्ही बाजूला शेती आणि डोंगर, हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. सरळ गेलो तर पंढरपूर, बारामती, जेजुरी असा रूट आपल्याला पाहायला मिळतो. आणि सासवडचा रोड हा एकदम स्मूथ केलेला आहे, पाहू शकता. दोन्ही साईडनी रोड खूप चांगला केलेला आहे. तसेच सासवडवरनं खेड, शिवापूर, नारायणपूर हे जवळच आहे. या रूटने आपण खेड, शिवापूरलाही जाऊ शकतो. सासवडचा रूट हा एकदम ड्रायव्हिंग करायला चांगला आहे. पाहू शकता रोडही खूप सुंदर केलेला आहे. दोन्ही साईडनी झाडे आणि ट्रॅफिकही कमी आहे. सासवडवरून हे नवीन रूट आपल्याला दिसतात. लॉंग रूटसाठी सासवडचा मार्ग चांगला आहे. दिवे घाटपर्यंत फक्त आता काम चालू आहे. थोड्या दिवसांत तेही पूर्ण झाले की पुणे टू जेजुरी हा एकदम स्मूथ रूट आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही साईडला झाडे आणि डोंगर, एक वेगळा अनुभव आपल्याला इथे दिसतो. सासवडच्या रूटला आल्यानंतर आपल्याला पुढे टोलनाका पाहायला मिळतो, परंतु येथे काम चालू आहे अजून टोलनाक्याचे, त्यामुळे सध्या टोलनाका बंद आहे. थोड्या दिवसामध्ये हे काम पूर्ण झाले की येथे टोलनाका चालू होईल. सासवड सोडलं की पुढे लागतो तो सुंदर आणि सरळ रस्ता. दोन्ही बाजूने हिरवीगार शेती आणि शांत वातावरण. अरे, हा रोड तर सिनेमॅटिक आहे, अगदी मूवी सारखा सुंदर असा. आता आपण येऊन पोहोचलो आहोत जेजुरीमध्ये. लांबूनच दिसते जेजुरीचा गड आणि सगळीकडे पिवळा भंडारा. वातावरण अगदी भक्तिमय. वा, हे ठिकाण तर खूप भारी आहे, फुल गोल्डन. आणि जेजुरीच्या रोडला आलो की आपल्याला राईट साईडला दिसते ते जेजुरीचे डोंगरावर असलेले खंडोबाचे मंदिर. लांबूनच आपल्याला रोडवर असल्यामुळे हे मंदिर पाहायला मिळते. जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक गाव आहे, जे खास करून खंडोबा देवाच्या मंदिरासाठी ओळखलं जाते. जेजुरी गावामध्ये आल्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार हे घोष ऐकायला मिळतात. जेजुरी गाव म्हणजे भक्ती, परंपरा आणि निसर्ग याचे सुंदर मिश्रण आहे. आता आपण येथून राईट साईडला टर्न घेतले की सरळ जेजुरी मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पुणे टू जेजुरी ही रोड ट्रिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला नेक्स्ट व्हिडिओ येत आहे जेजुरी गड आणि खंडोबाचे मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय मल्हार.